नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यातील आज या भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 15 तास हाय अलर्ट हवामान खात्याने दिलाय। कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। अशात आजही राज्याच्या अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। राज्याच्या काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे। आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे। मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनने आता हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली असल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। पुढील 24 तासातही राज्यात पावसाची बॅटिंग सुरू राहील असं भारतीय हवामान खात्यानं सांगितलंय। अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि अकोला जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। दुसरीकडे नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।